हाय गाईज, आम्ही आताशी रोड जलदिराशी आले इथे एलिजन नावाचा रिसॉर्ट साडूने बुक केला आहे तशी माणसं मागे 1200 1250 रुपये. तर आम्ही म्हणजे जोड्याचे 2500 रुपये जेवण बिवण सर्व त्यांचा. आम्ही आलो, जेवण केला, लेट झालो थोडा. आता इथून रेवदंड बीच 6.5 किलोमीटर आहे. इथून आता स्विमिंग आम्ही आंघोळ करणार आहे तशी तयारी वेळ केली, सर्व रूम बिम घेतले. आता मस्त आंघोळ बिंघोळ करू, मग सकाळी उठल्यावर रेवदंड बीचवर जाऊ. संध्याकाळचं कसं आहे प्रॉब्लेम बघू असा. तर तुम्हाला रेस्टॉरंट दाखवलं किती भारी आहे. हे बघा इथे रूम घेतल्या. एवढं रूम आहे, ती रूम मस्त. मावशी साफसुथरा करतात. शाळा इथं वायफायवर लागल्या. हो उड्या मारलं स्विमिंग पूलमध्ये. मला दाखवतो इथं गेमिंगसाठी म्हणून खेळायला आहे बघा. स्पेशली इथं रेस्टॉरंटचं नाव एलिजंट ना? रेस्टॉरंटचं नाव या एलिजंट रिसॉर्ट. इथं चेस आहे, कॅरम ठेवले, इथं कॅरम बोर्ड. आता थोडा वेळ खेळलो आम्ही. इथे ते काहीतरी बोलतं ना याला लहान मुलांचं. असं टी व्ही बघले नक्की कसं काय ते समजत ना मला. तर असं कसं आहे नाही तर टेनिस तिथे बोलतो ना बॉल खेळतात तिथं टेनिसच आहे. नाही काय व्हॉलीबॉल काय बोलतात ते याचं ते नंतर खेळू ते. आता रिसॉर्टमध्ये भारी केली का. इथं जेवणाचं इथे जेवण केलं आम्ही. कधी यायचं असेल ते इथं मस्त मस्त सुविधा, म्हणजे पैसे जातून पण टेन्शन नाही. जरा ए सी रूमच सर्व. एवढं इथं जेवणाचं रूम ते सर्व जेवण. एलिसिम का एलिजिम हो एलिसिम हां काउंटर इथे. आता जेवण झालं आमचं इथे एलिसिम आहे इथं. तर सांगलं एलिसिम म्हणा. बाहेर पण तुम्हाला नंतर फिरीन तेव्हा दाखवीन. एवढी हाईट बस बस लवेश बस. लवेश अशी फोटो दाखव. हातवरती कर अशी फोटो. इतकुशन का मामा कामरे मारून पण नाही पुरणार. तो पाणी जरा मारा वरचा जास्त थंडा. आई आजी भलतीच मजा झाली इथं. बस आता मामा लोट मामा लोट. फुगाची पाणी पिऊ पिऊन
आता मी नाही. काय ते बघला जाम मजा केली स्विमिंग पूलवर. पक्का पाणी थंड होतं, म्हणजे असं बर्फ पिघलून ठेवलं होतं, एवढं थंड होतं पाणी. तरी पक्की मजा केली, सगळी हिवाळली. जर गरम पाणी घेतलं जावं जरा बरं वाटलं. इथं बसले जरा आराम करत आहोत. आता मी जाऊ मार्केटला मच्छी वगैरे घेऊन यावं, यांना काय कोल्ड्रिंक लागेल ती, मग लगे कुठं जायचं. मग तिथं आता काही बघायला भेटणार नाही, म्हणजे मच्छी वगैरे घेऊन मग सकाळी बीचवर जायचं तिथेशील. मग तिथून मग आम्ही निघू, मस्त एन्जॉय करू. ना काहीच आताशी मार्केटात गेलो, मच्छी मार्केटात सरळ मच्छी घ्यायला गेलो. तर मच्छी काय आम्हाला पसंत नाही. मग आम्ही तंदुरी लॉलीपॉप वगैरे आणले, हेड आणले, कोणाला ब्रेझर लागेल ब्रेझर घेतली. आता आम्ही थोड्याच वेळात बसू आम्ही, तर त्यांचं जेवण आहे त्यांच्या इथून. आता जरा एन्जॉय करू आम्ही. मग आता सकाळी मग विचार झाली बालाजी मंदिरवर पहिले जायचा, मग तिकडून नंतर कुठे जायचं ते बघू. आणि आमच्या लगेच वाढदिवस पण आहे, उद्या केक कापायला डायरेक्ट बीचवर जाऊ आम्ही. नंतर आता करतो आम्ही जेवणाच्या अगोदर थोडं बसू. चणे शेंगदाणे वगैरे आणले बुजलेले, आता लॉलीपॉप वगैरे आणले ना आम्ही. कुठं ठेवले नाही, या इथंच बसू. गाईज बघा संध्याकाळचं वातावरण किती भारी आहे, एक नंबर मोसम आहे. तिथे रिसॉर्टवाले बॅडमिंटन खेळतात. चला भाई आम्ही चालू पार्टीला. गाई स्टॅटर बघा काय आणले, मंचुरन. थांब ना, दावड्यांच्या वरती गंजले बायांचं. या हे तर व्हेज यू नॉन व्हेज कॅमेराची घावी नॉनव्हेज खातो म्हणून लाजतो आम्ही. ही बाई हलकट बाई, प्रत्येक वस्तूची एक 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 वस्तू खात. हा खा ना, तुला काय खातं, तुला कोण बोलले काय? हा मामा वाचे बघा बॅडमिंटन खेळतात. तू मार ना. हा मार मार पया मार. मारल्या का? लागले कुठे माझ्या हाताला. नाही आताशीच जेवण करून झालं आमचं, पक्का जेवलो. नंतर जेवणच संपलं नाही. चायनीज नूडल मंचुरियन वगैरे होते, सूप होता. डबा खाला अर्धा देऊन टाकला त्यांच्याने रिटर्न. संपला नंतर तंदुरी आणली होती आम्ही. ना बाकी हेलबिल बिल काय आमचं पोट असं जाम भरून दिला. तर निजराला थोडं गेम बिम खेळतो आम्ही इथं. तिकडे ते बॅडमिंटन इथं ना तिकडे टेबलावरून खेळलो आम्ही. तर थोड्याच वेळानं झोपतो, मग सकाळी उठू आम्ही. आता बघ तिला उठतो का थकल्यावर जाऊ आम्ही. चला नंतर भेटतो. काही लवी त्यांच्या मधीन गेली बघा तिला. भाईचा बड्डे आज 12 नंतर. ही का ओळखली कुठला, त्याच्या मारू नका म्हणजे त्याला. तुम्ही झोपायला चालले मग चला काही झोपायला झाले सर्व. आता आम्ही निघू. ही 2 माणसं राहिल्यान, ही राहिली ही झपा झाली बा. मामा तुम्ही घ्या 12 वाजेपर्यंत, मी पण चाललो. गुड मॉर्निंग गाईज. आताशी आंघोळ करून आम्ही बसले तसे. बाकी लेडीज आंघोळ करते इकडं. मामा पण आली, तर मामाचा अंगमा दुखतं. काल सगळे मजा केली पक्की. बॅडमिंटन खेळलो. तुम्ही व्हिडिओ काढला होता पण ते बरोबर आलं म्हणून डिलीट मारला. तर वापस ते गेमिंगचा मी व्हिडिओ काढतो दिशील. पक्की मजा आली म्हणजे तशी. हां जास्तच पावलो पाण्यामध्ये आम्ही. मस्त मस्ती केली पक्की. तर 12:30 1 वाजता जागा होतो आम्ही. या रूमचं धिंगाणं केली बघा. तर कोणाला यायचं असेल तर या इथंशील.
रेवदंडा बीच फक्त 6 ते 6.5 किलोमीटर आहे तिची. आता आम्ही ते अलिबागला जाणार तिकडे. तर बीचचं नाव ना आठवण आपण राहिला, कारण जास्त जागरण झालं, मस्ती केली. मग तिथं गेल्यावर आता तिथून आम्ही दुसरा ब्लॉक करून घेऊ. आता रिसॉर्टचा अलगच काढले न. पहिल्यावर आम्ही काल गेलो होतो मुरुड जंजिऱ्याला. त्या लोकेशनमध्ये या रिसॉर्टचं नाव टाकलं वाटतं. बघा तुम्ही द्याल, एक नंबर रिसॉर्ट आहे. न सोय पण आणि जेवण पण चांगल्या पद्धतीचं आहे तशील. तर कोणाला यायचं असेल या तशील. आता पण या ब्लॉकला लोकेशन नंबर टाकी, त्याचं नाव टाकीन, या तुम्ही इथं. आता खाली जाऊन मी व्हिडिओ करतो गेमिंगचा. काल मला नीट कारायला भेटला नाही अंधारच्यामुळे. राजकीय लेडीज साफसफाईला लागल्या. तेव्हा छोटे छोटे एकदम शाईन करतात ते, एकदम डिस्को रूम केले ते बघा न. काय याच्या वरचा विभाग आहे बघा, डोंगर बघा. पुरं म्हणजे जंगल भागातच बांधले, पण एक नंबर झंझट मार नाही. एकदम जुन्या मॉडेलमध्ये सजवलेले रूम, असं गेले असं वाटतं काहीतरी आहे रूम म्हणजे. बघा मामा पण रेडी आहे. मामा बॅटमॅन खेळले, दमले बघा. नाही तुला घ्यायचे अख्खे सुकल तू. मग इथं जाऊ जरा पॉईंट बघ असं, फोटो काढलाच पॉईंट काढले. कोण ही आधी सांगतं बाबा, मी नाही तुमच्या ब्लॉकमध्ये येत. नाही तर गेमिंगचं पूर्ण खाली गेमिंग ठेवलं नाही. तर आता नाश्त्याला बोलतील काहीतरी कांदा पोहे काहीतरी आहेत बनवले ना ते बी. काय एक नंबर. आम्हाला वाटलं जेवण बरोबर नसेल, पण जेवण आपल्या घरच्यासारखं एक नंबर खतरनाक जेवण होता. त्यामुळे बाहेरची तंदुरी आणली आम्हाला. संध्याकाळचं चायनीज नूडल काहीच संपलं नाही. ते सूप पण होतं, मंचुरियन सूप होतं, चिकन सूप होतं जे पॅकेजमध्ये. काहीच संपलं नाही. आम्ही नुसतं आणली तंदुरी आणली ना, मग तसंच राहिला, तसंच वेस्ट गेला सर्व. तुम्ही यादा असं ना करू, तर पॅकेजमध्ये विचारा त्यांना काय ते एक नंबर बाकी जेवण त्यांना. हे बघ इथं चेस खेळतात. का खेळता कोणाला येत नव्हता, खाली असेच उभी होतं. तिथून इथं आपली कॅरम, दुसरे पण लोक आले नाही तशी. यो आम्ही खेळली, मजा आली गेम ही. तिथं टेनिस छोटासा तो आतमध्ये जायचं, 300 रुपये मागवतो. मग आम्ही नाही गेलो. इथं तिला बाहेरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. त्याची बाहेरची एंट्री गेट त्यांचा. भरपूर जागा आहे तशी. तर कुठलं गाव माहीत नाही आम्हाला, रात्री आलो. हे बघा आई, पूर्ण जंगल आहे. एवढं मोठं डोंगर बघा. इथं माकड बिकरं जाम असतात. त्या साईडला पूर्ण मैदान, गाव कुठलं माहीत नाही. पूर्ण एकदम अटॅच आहे त्या गावाला जंगल. कारण इथं म्हणजे कुठलं पण म्हणजे असे जनावर येतात. रिसॉर्ट बघा एकदम आतमध्ये मस्त शांत, कोणची झंझट मारणं काय नाही. रिसॉर्टचं नाव लसम स्पा रिसॉर्ट. पुणे यायचं असेल या कधी बघा, म्हणजे मजा करासारखं आहे तशी ना. छोटे छोटे स्विमिंग पूल आहेत, एकदम मजा येते तशी. गाई आता थोड्या नाश्ता करू ना, आम्ही काशीत बीचला जाऊ. कारण कालचा पूर्ण दिवस आम्ही जंजिऱ्यावर गेलो होती. ते कट्टोकात पोचलो, नाही तर आमची ती पण ट्रिप गेली असती. लवकर निघलो म्हणून आम्ही पोचलो. तर शेवटची बोट होती ना, तिथं पोचलो. तरी पण 5 मिनटं लेट आमच्यासाठी थांबलो तिथे. तर नाश्त्यावर भेटू आपण. मग खालून व्हिडिओ काढतो तुम्हाला रिसॉर्टचा. पाठीमाग पूर्ण मोठी डोंगर आहे, डोंगरीच्या खालीच आहे. स्विमिंग पूल आहे दोन्ही. ते इथं सामने खाली पूर्ण गेमिंगसाठी, इथं खेळण्यासाठी. व इथं पॉईंट, इथं मस्त फोटो काढायसाठी. हे बघ इथं आमची गँग, हे 3 रूम आमचं, 101, 102, 103. आता आमच्या लविश भाईचा वाढदिवस आहे. आता आम्ही तिकडे गेलो केक कापू. तर पहिले नाश्ता करू. आता नाश्त्याचा टाईम झाले आमचा. त्यांचं फक्त तयारी कशा केल्या द्या.
गाईज नाश्त्याला बघा पुरी भाजी कांदे पोहे आणि उपमा चालू म्हणजे भाई सेकंड लास्ट व्हिडिओ घेऊ लास्टचा गाडी बंद करीन जाताना रेस्टॉरंटचा हां अशा पॅका बोलासारखे चालतील आम्हाला डबा के जावा दुपारची तुम्हाला कुठून ना थांबवायच्या लगेच दुपारची जेवायचं काय जेवायचं दुपारी तुला बाबूचा केक कापाचा दुपारी काही ना तिकडं काही नाश्ता पण झाला आमचा तर थोड्या वेळ निघू आज लवेशचा वाढदिवस बाबूचा बड्डे ना केक कापाचा ना केक कापाचा ना भूम तिकडं केक कापाचा का ना कापाचा इकडं बघ केक कापाचा ना तुझा हाय कर हाय केक कापाचा ना तुझा तो बघ कुत्ता पाहिजे का तुम्हाला तो कुत्ता कुत्ता कुतू पाहिजे तुम्हाला ते काय डोळ्यावर थोडा लागला काल 5-6 पायऱ्या घसपडत दिली तो एवढं जोरान पडला पायऱ्या उल्या पोरे मस्ती असते ना कसं म्हणजे खेळलं असं या बी ना असं कदर नाही तेव्हा गाडी तशी मीच कष्ट या झालं जर कम्प्लीट झालो दुसऱ्याच्या कारला छावला येतो नंबर मी लक्षातच नाही ठेवलं 38-30 आता काशीत वितू जिल्ह्याचा केक कापू इथं आम्ही मस्त मजा करू गाईज आता आम्ही चला बाय गाईज नेक्स्ट टाइम येऊ तर तुम्हाला आवडला तर या इथे जर आमचा व्हिडिओ आवडला असेल कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय मित्रांनो